श्रोते नमस्कार. विधानसभेच्या निवडणुका आता होणार आहेत आणि त्याची आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री धनंजय कुलकर्णी इथे आकाशवाणीच्या स्टुडिओजमध्ये आलेलं आहे. सर, स्वागत आपलं. नमस्कार. आचारसंहिता लागू झालेली आहे. आता मी म्हटलं निवडणुका होणार आहेत, तर या काळात काय आहेत आपल्या अपेक्षा? अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आपण आज चर्चा करणार आहोत. आपल्याला सर्वांना कल्पना आहे 15 ऑक्टोबरला महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणूक जाहीर झाली आणि त्या दिवसापासूनच आदर्श आचारसंहिता निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लागू झालेली आहे. आणि ह्या सर्व कालखंडामध्ये आपल्याला सर्वांना कल्पना आहे ही निवडणूक अतिशय पारदर्शक आणि चांगल्या वातावरणामध्ये, शांततामय वातावरणामध्ये, कुठल्याही प्रकारचं भयमुक्त अशा प्रकारच्या वातावरणामध्ये त्या निवडणूक व्हाव्यात अशा उद्देशाने ह्या सर्व आचारसंहितेचं पालन व्हावं अशा प्रकारची निवडणूक आयोगाची अपेक्षा असते. त्याच्यामध्ये अनेक बाबी आहेत. त्याच्यामध्ये आपलं जे दैनंदिन जीवनामधलं जे वर्तन आहे की आपलं राजकीय ज्या पक्षांसाठी सुद्धा काही गोष्टी करायच्या आहेत, काही करायच्या नाही आहेत, ह्याबद्दलचे निर्देश आहेत. शासकीय यंत्रणा ज्या आहेत त्यांनीसुद्धा कशा प्रकारचं त्यांचं कामकाज ठेवावं याच्याबद्दलसुद्धा निर्देश निश्चितपणे दिलेले आहेत आणि सर्वसामान्य नागरिकांनासुद्धा निर्देश त्याच्यामध्ये दिलेले आहेत. आपण याची थोडी फोड करूया की विशेषतः लोकांनी काय करावं इथून सुरू करूया, कारण ही लोकांची लोकशाही आहे शेवटी. काय अपेक्षा आहे लोकांकडनं? आपण त्याच्यामध्ये 3-4 कायद्यांचा महत्त्वाचपणे आपण याच्यामध्ये उल्लेख केला पाहिजे. जो भारतीय न्यायसंहिता आहे, त्याचबरोबर आपल्याकडे लोकप्रतिनिधी कायदा जो आहे तो सुद्धा महत्त्वाचा कायदा याच्यामध्ये आहे. त्यानंतर आपल्याकडे जे सोशल मीडियाचा जो वापर सध्या फार मोठ्या प्रमाणात झाला आहे, त्याच्यामुळं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट, माहिती आणि तंत्रज्ञान कायदा, याचेसुद्धा काही प्रोव्हिजन याच्यामध्ये आपण गृहीत धरले पाहिजेत. म्हणून निवडणूक आयोगाने काय केलेलं आहे, काय करावं आणि काय करू नये याच्याबद्दलचे निर्देश स्पष्ट केलेले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना, आपल्याला सर्वांना जे आहे सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्याला पालन केलं पाहिजे, आपण राजकीय जीवनामध्ये वावरत असताना किंवा आपल्या ह्या सगळ्या कालखंडामध्ये कुणीही अशा प्रकारचे अपील कुणाला करू नये की एखाद्या जाती धर्माच्या नावावरती मतदान करावं किंवा करू नये. अशा प्रकारचं अपील करेल तर तो कायद्याने गुन्हा आहे. त्याच्याबद्दल सर्वांनी हे केलं पाहिजे. नंतर दुसरा जो मुद्दा आहे, आपल्याकडं एक नेहमी आपल्याकडे एक कन्सेप्ट असतो, जी मालमत्ता आहे आपली, जी खाजगी मालमत्ता जरी असली आणि त्याच्यावर जे आपण जे बोर्ड लावतो, जे फ्लेक्स लावतो, बॅनर लावतो, यालाही प्रतिबंध आहे. म्हणजे आपण आपला असा गैरसमज आहे की सार्वजनिक ठिकाणी लावणाऱ्या बॅनरवरतीच प्रतिबंध आहे, असं नाही आहे. तो जो आहे लोकांना दृष्टीस पडेल अशा प्रकारचे बॅनर आणि फ्लेक्स जर लावले त्यालाही प्रतिबंध आहे. त्यामुळे त्याची परवानगी घेतल्याशिवाय, स्थानिक प्राधिकरणाची परवानगी घेतल्याशिवाय अशा प्रकारचे कुठलेही बॅनर लावू नयेत अशा प्रकारचे निर्देश आहेत. त्यामुळं हे लोकांनी अशा प्रकारचे जर कुठे काही बॅनर लावायचे असतील तर आपली स्थानिक प्राधिकरण म्हणजे ग्रामपंचायत असेल किंवा नगरपालिका आहे, नगर परिषद आहे, यांची परवानगी घेऊनच अशा प्रकारचे बोर्ड आणि बॅनर लावले पाहिजेत. हा दुसरा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. आणि तिसरा पुढचा जो मुद्दा आहे, आपल्याला राजकीय कार्यक्रम जे करायचे असतील, धार्मिक संस्थांच्या वापराबद्दल पण फार महत्त्वाचे नियम आहेत. बऱ्याचदा आपल्याकडे जी मंदिरं असतात त्याचा वापर राजकीय कारणासाठी करू नये अशा प्रकारचा कायदा त्याच्यामध्ये आहे. जर अशा प्रकारचा वापर राजकीय कारणासाठी केला, प्रचारासाठी, प्रचारसभा घेण्यासाठी किंवा मीटिंग घेण्यासाठी, तिथे एखादं आव्हान त्या ठिकाणी केलं, तिथल्या संस्थेच्या माध्यमातून जर एखाद्या लाऊडस्पीकरवरून एखादा अनाऊन्समेंट केली गेली तर तो राजकीय कारणासाठी जर वापर केला तर धार्मिक संस्थांचा गैरवापर केला आहे असं गृहीत धरून दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची प्रोव्हिजन आहे. त्यामुळे ह्या सगळ्या बाबी आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात घेतल्या पाहिजेत. त्यानंतर आपला जो मुख्य जो कायदा आहे, भारतीय न्यायसंहिता, पूर्वीचा जो भारतीय दंडविधान होता तो आता भारतीय न्यायसंहिता झाला आणि त्यातल्या ज्या कलम 172 आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे प्रोव्हिजन्स आहेत. कुठल्या प्रकारचं आमिष मतदाराला दाखवू नये, म्हणजे लाच घेणं हा एक गुन्हाच आहे, तशा प्रकारे करू नये, किंवा जाती धर्माधर्मांमध्ये विद्वेष पसरू नये, कुठल्या प्रकारची अफवा पसरू नये, एखाद्या उमेदवाराबद्दलची खोटी माहिती पसरवू नये, अशा प्रकारचे अनेक निर्देश त्याच्यामध्ये दिलेले आहेत आणि त्याबद्दलच्या सविस्तर अशा प्रकारच्या सूचना माननीय निवडणूक आयोगाने दिलेल्या आहेत आणि त्याचं पालन सर्वांनी केलं पाहिजे असं अपेक्षित आहे. आता निवडणूक म्हटली की पक्ष आला, पक्षाचे कार्यकर्ते आले, नेते आले, यांच्याकडनंही खूप अपेक्षा आहेत. बिलकुल. त्यांच्या राजकीय पक्षांसाठी ज्या आचारसंहिता आहे त्याची अतिशय महत्त्वाची भूमिका पण त्याच्यामध्ये आहे त्यांची. कारण ही निवडणूक प्रक्रिया पार पाडताना त्यांना सभा घ्याव्या लागतात.
त्यांना मिरवणुका काढाव्या लागतात, रॅलीज काढाव्या लागतात, पदयात्रा काढाव्या लागतात. ह्या सगळ्या करताना जेव्हा 5 किंवा 5पेक्षा अधिक लोकांची जर एखादं असेंब्ली असेल, लोक जमा होण्याची जिथं कार्यक्रम असेल, अशा ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमाची परवानगी त्यांनी घेतली पाहिजे. लाऊडस्पीकर आहे, आता अनेक ठिकाणी लाऊडस्पीकर त्यांना वापरावा लागतो. लाऊडस्पीकरचा परवाना त्यांनी संबंधित पोलीस ठाण्यांकडनं घेणं अपेक्षित आहे. त्यानंतर ज्या भागामध्ये ते जाणार आहेत तिथे कुठल्याही लोकांच्या धार्मिक भावना दुखावतील, त्यांच्या काही धार्मिक भावनांना ठेच पोहोचेल अशा प्रकारचे वक्तव्य त्यांनी करू नयेत. अशा प्रकारचे निर्देश राजकीय पक्षांनासुद्धा आहेत. त्यानंतर आपल्याला सर्वांना कल्पना आहे, नॉईज पोल्युशन ॲक्ट आणि रूल्सप्रमाणे सकाळी 6 ते संध्याकाळी 10पर्यंतच फक्त लाऊडस्पीकर वापरता येईल. त्या दरम्यानच्या काळामध्ये रात्री 10 ते सकाळी 6 लाऊडस्पीकर कुठल्याही प्रकारे वापरता येणार नाही. हे निर्बंध त्यांच्यासाठी आहेत. त्यामुळे सगळ्या बाबी राजकीय पक्षांना पण लागू होतात. आणि निवडणूक प्रचार एकदा चालू झाला की 20 तारखेला आपल्याकडं 20 नोव्हेंबरला आपल्याकडे मतदान आहे. त्याच्या 48 अगोदर सायलेन्स पिरियड सुरू होतो. मग त्या 48 तासामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रचार आणि मतदारांना कुठल्याही प्रकारचं आव्हान कोणीही करू शकत नाही राजकीय पक्ष. तर ही बाब महत्त्वाची त्यांच्यासाठी आहे. आता या प्रचाराच्या काळात ज्या गोष्टी दबक्या आवाजात बोलल्या जातात त्याच्यामध्ये एक पैशाचा वापर आहे, एक मद्य ज्या पद्धतीने वाटलं जातं त्याचाही आहे. करेक्ट. तर या सगळ्या गोष्टींवर प्रचंड रिस्ट्रिक्शन्स आहेत. बिलकुल रिस्ट्रिक्शन आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला सर्वांना कल्पना असेल, आपल्याकडं एक फ्लाईंग स्क्वॉड ची निर्मिती केलेली आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी, पोलीस कर्मचारी त्याच्यामध्ये सामील आहेत. त्यानंतर स्थिर सर्वेक्षण पथकंसुद्धा ठिकठिकाणी आपण लावलेली आहेत. आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण 34 ठिकाणी अशा प्रकारची पथकं कार्यान्वित आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये येणारी वाहनं असतील, जिल्ह्यामध्ये येणारे जे लोक असतील, त्यांची कसून तपासणी केली जाते आहे. आपल्याला सांगायला मला त्या ठिकाणी आवडेल की ह्या मागील 15 तारखेपासून जवळपास 2.25 कोटी रुपयाचा ऐवज वेगवेगळ्या प्रकारचा त्याच्यामध्ये पकडलेला आहे. आपण त्याच्यामध्ये जवळपास 2.25 कोटीची आपण दारू जप्त केलेली आहे, काही वाहनं जप्त केलेली आहेत, 10 लाखाच्या आसपास कॅश जप्त केलेली आहे आणि नंतर काही अंमली पदार्थसुद्धा आपण हे जप्त केलेले आहेत. काही ठिकाणी आपल्याकडे गुटखा जो आहे, गुटख्याचा वापर केला जातो अवैधरित्या, तर तो सुद्धा आपण साठा जप्त केलेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अशा प्रकारची तपासणी चालू आहे. कुठल्या प्रकारच्या प्रलोभनं लोकांना दिली जाऊ नयेत किंवा तशा प्रकारच्या याच्यापासून दूर राहावं ही निवडणूक, याबद्दल प्रशासन पूर्णपणे खबरदारी घेत आहे. आपल्या सर्वांना सांगायला मला या ठिकाणी आवडेल की माननीय केंद्रीय निवडणूक आयोगाने या ठिकाणी आपल्याकडं जवळपास 4 ऑब्झर्व्हर निवडणूक निरीक्षक या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये नेमलेले आहेत आणि तेही ह्या संपूर्ण प्रक्रियेवरती लक्ष ठेवून आहेत आणि नियंत्रण ठेवून आहेत. बऱ्याच लोकांकडे वैयक्तिक हत्यारं आहेत, ज्याचे परवाने आहेत त्यांच्याकडे. बरोबर. पण अशावर सुद्धा काही नियंत्रण आहे? बिलकुल आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण 3164 परवानाप्राप्त हत्यारं आहेत. तर ही परवानाप्राप्त हत्यारांपैकी आपण जवळपास 98% हत्यारं आपण त्यांच्याकडनं जमा करून घेतली पोलीस ठाण्यांमध्ये. आपण फक्त 250 लोकांना ज्यांना खरंच गरज आहे त्यांनी दिलेली आवेदनपत्र, त्यांची जी एकंदरीत जी काही परिस्थिती आहे, त्यांच्या शस्त्राची गरज असलेली, याची निकड लक्षात घेऊन अशा लोकांना आपण फक्त सूट दिलेली आहे. आणि त्यासाठी एक स्क्रीनिंग कमिटी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या नेतृत्वाखाली आहे. ती कमिटी अशा प्रकारचे निर्णय त्याच्यामध्ये घेते. आणि जवळपास आजवर एकूण मला वाटतं 2,700 शस्त्र ऑलरेडी आपल्याकडं जमा करून घेतलेले आहेत. आणि अशा प्रकारचे कुठलेही शस्त्र ह्या कालखंडामध्ये कुणालाही खुल्या रीतीने लायसन्स जरी असलं तरी घेऊन फिरता येणार नाही. तो कायद्याने गुन्हा आहे आणि त्यासाठीच्या सर्व सूचना सर्वत्र दिलेल्या आहेत आणि त्याच्याबद्दलचे प्रतिबंध जे आहेत त्याच्याबद्दल लोकांना अवगत केलेलं आहे. आता निवडणुकीच्या दिवशी लोकांना वाहन उपलब्ध करून देणं, त्याच्यासाठी त्यांना त्यांची सोय करणं, ही सोयी असू शकते, आमिषी असू शकतं. तुम्ही कसं बघता त्याच्यावर आहे? नाही, बिलकुल त्याच्यासाठी सुद्धा निर्बंध आहेत. अशा प्रकारे जर कुठल्या प्रकारचा वाहनांचा गैरवापर केला जात असेल ती वाहनं जप्त करण्याचे अधिकार प्रशासनाला आहेत. त्यामुळं त्याच्यावरती सुद्धा पोलीस प्रशासनाचं, जिल्हा प्रशासनाचं पूर्णपणे लक्ष आहे. अशा प्रकारे कोणाला लोकांना सोय उपलब्ध करून दिली, त्यांना आमिष दाखवलं गेलं, प्रलोभन दाखवलं गेलं तर तो कायद्याने गुन्हा आहे. त्याबद्दल अतिशय कठोर अशा प्रकारची कारवाई करण्याची भूमिका जिल्हा प्रशासनाने ठेवलेली आहे. एकंदरीतच सार्वजनिक जीवनात
बऱ्याच ज्या अशा रेषा आहेत त्या धूसर आहेत. म्हणजे मी माझ्या शेजाऱ्याला माझ्या गाडीतनं जर का घेऊन गेलो तर मग आता त्याला काय म्हणायचं अशा वेळी असाही प्रश्न नाही, येतो. तसं काही त्याला आमिष म्हणता येणार नाही. आपण जर कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता कोणाला जर घेऊन गेलात, तर तो काही कुठल्याही प्रकारचं आमिष नाही किंवा कुठलं प्रलोभन नाही. ती तर आपण आपल्या शेजार धर्म आपण पाळलेला आहे किंवा आपलं मैत्रीचं नातं आपण सांभाळलेलं आहे. त्याला कुठल्याही प्रकारचा गुन्हा नाही. त्यामुळे अशा गोष्टी निश्चितपणे कायद्याच्या कक्षेबाहेर आहेत आणि त्याला कुठल्याही प्रकारचा प्रतिबंध नाही आहे. ही खूप धीर देणारी गोष्ट आहे लोकांकरता की ज्या यंत्रणा आहेत त्या सजगपणे बघत आहेत बिलकुल, आणि तो एक तारतम्य त्याच्यामध्ये असतंच. असलंच पाहिजे, नक्कीच असलंच असलं पाहिजे. निवडणूक ज्या वेळेला जाहीर झालेली असते तर त्यावेळेला सामाजिक वातावरण हे ढवळलं जातं. बरोबर. कारण 5 वर्षांनी येणारा आपला लोकशाहीतला सगळ्यात मोठा उत्सव उत्सव आहे. तर अशा वेळी लोकांकडनं कुठल्या संयमाची अपेक्षा तुम्ही करता एक पोलीस अधीक्षक म्हणून? मला वाटतं आपण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण विचारलेला आहे. याच्यामध्ये लोकांनी सगळ्याच प्रकारचा संयम बाळगला पाहिजे. मी सांगितल्याप्रमाणे ह्या लोकशाहीचा अत्यंत महत्त्वाचा उत्सव आहे आणि हा निवडणुका ज्या आहेत अतिशय पारदर्शक पद्धतीने भयमुक्त वातावरणामध्ये झाल्या पाहिजेत. यासाठी सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे. अर्थात यासाठी सगळ्यांचीच जबाबदारी आहे. प्रशासन त्यांच्यापरीने प्रयत्न करतं आहे, परंतु सर्वसामान्य लोकसुद्धा याच्यामध्ये त्यांनी जर तशा प्रकारची जर काही माहिती त्यांच्याकडे असेल, जिथं कायद्याने सुव्यवस्थेचा भंग होतो आहे, शांतता भंग होतं आहे, लोकांना प्रलोभनं दाखवली जात आहेत, ह्या संदर्भातली माहिती त्यांनी जर पोलीस प्रशासनाकडे पाठवली तर निश्चितपणे त्याची कारवाई केली जाईल. त्यानंतर निवडणूक आयोगाने सुद्धा अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेत. सी व्हिजिल नावाचं एक ॲप्लिकेशन आहे, ज्याच्या माध्यमातून लोक स्वतः एका प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तक्रारी करू शकतात. काही हेल्पलाईन नंबरसुद्धा आहेत, ज्याच्या माध्यमातून लोक निवडणूक आयोगाकडं अशा प्रकारची तक्रारी करतात आणि 24 तासाच्या आतमध्ये अशा तक्रारींचं निराकरण झालं पाहिजे अशा प्रकारचं सुद्धा तरतूद निवडणूक आयोगाने केलेली आहे. त्यामुळं मला वाटतं लोकांनी आपला निवडणुकीचा जो मतदानाचा हक्क आहे तो अतिशय निर्धोकपणे कुठल्या प्रकारचं भय न बाळगता त्यांनी पार पाडला पाहिजे, असं मला सर्वांना या ठिकाणी आवाहन करायचं आहे. मगाशी तुम्ही जे म्हणालात की अगदी आपली खाजगी प्रॉपर्टी असली, आपलं खाजगी घर आहे, पण त्याच्यावर जर का आपण निवडणुकीच्या संदर्भातले बॅनर्स लावत असू, पोस्टर्स लावत असू, तर ते मात्र खाजगी राहत नाहीत. बिलकुल ते राहत त्या निवडणूक प्रक्रियेचा एक भाग होऊन जातात. बिलकुल होतं. श्रोते जे ही मुलाखत ऐकतात त्यांच्या मनात एक प्रश्न आला असेल की एक मला तक्रार करायची आहे आणि मला कळतंय की हा निवडणुकीच्या संदर्भातला गुन्हा आहे, बरोबर आहे. तर कोणाकडे जावं त्यांनी मग? मी सांगितलेलं ज्याप्रमाणे हेल्पलाईन्ससुद्धा आपल्याकडं आहेत निवडणूक आयोगाच्या किंवा पोलीस विभागाकडे जरी तक्रार केली, आपल्याकडे जो 112 नंबर आहे, 112 जो नंबर आहे, त्याच्यावर तक्रार केली तरी निश्चितपणे दखल घेतली जाईल. किंवा मी सांगितल्याप्रमाणे सी व्हिजिल नावाचं एक ॲप्लिकेशन मोबाईलवरती उपलब्ध आहे. त्याच्यावरती ते डाउनलोड केलं आणि त्याच्यावरती जरी आपण तक्रार केली तर त्याच्यामध्ये आपलं नाव गोपनीय ठेवलं जाईल आणि आपली निश्चितपणे जी कारवाई केली जाईल त्याचीसुद्धा माहिती आपल्याला त्याच्यामध्ये दिली जाईल. तर मला वाटतं त्याचा आधुनिक साधनांचा वापर नागरिकांनी करायला हवा, जेणेकरून ही प्रक्रिया जी आहे ती अतिशय पारदर्शकपणे कुठल्या प्रकारचा भय न ठेवता लोकांना पार पाडता येईल असा मला विश्वास आहे. आपण नेहमी आपण सांगत असतो, बोलत असतो, जसं आपल्याकडे मोबाईलचा वापर वाढला आहे, इंटरनेटचा वापर वाढला आहे आणि जसं आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या फिजिकल लाईफमध्ये आपण बोलतो, एकमेकांशी संवाद साधतो, आपल्याशी चर्चा करतो, डिस्कशन करतो, तशाच प्रकारचं काही वर्तन आपलं व्हर्च्युअल माध्यमांमध्ये सुद्धा चालू आहे. आणि ते सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, टेलिफोन कॉलच्या माध्यमातून असेल, VoIP कॉलच्या माध्यमातून असेल, त्याच्यावरती सुद्धा आपल्याला खऱ्या अर्थानं आपण लक्ष ठेवलं पाहिजे. मला आपल्याला सांगायला आवडेल की रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने एक स्वतंत्र टीम त्यासाठी तयार केलेली आहे. सोशल मीडियावरती कशा प्रकारचं कम्युनिकेशन चालू आहे, कशा प्रकारचा वापर तिथं लोक करत आहेत, जे फिजिकल आयुष्यामध्ये आपण जे वागतो, की जे मी सांगितलं की कोणाचे भावना दुखवू नयेत, कोणाला ठेच पोहोचेल अशा प्रकारचं वर्तन आपलं सार्वजनिक जीवनामध्ये असू नये, तसंच वर्तन काहीसं आपलं व्हर्च्युअल जगामध्ये सुद्धा असलं पाहिजे, ह्या आभासी जगामध्ये सुद्धा असलं पाहिजे. सोशल मीडियावरती सुद्धा आपलं असंच वर्तन असलं पाहिजे. जिथे कुठेही लोकांना जाती धर्माच्या नावावरती मतदान करण्याबद्दलचं आवाहन केलं जाऊ शकत नाही किंवा अफवा पसरवल्या जाऊ शकत नाहीत किंवा खोटी माहिती एखाद्या उमेदवाराबद्दल पसरवली जात असेल तर तो कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळं आपल्याला ह्या ठिकाणी मला सर्वांना आवाहन करायचं आहे, सोशल मीडियाचा वापर करताना सुद्धा आपण फार जबाबदारीने केला पाहिजे. आपल्याकडे एक प्रवृत्ती असते, कुठल्या प्रकारचा आपल्याकडे एखादा संदेश आपल्याकडे आला त्याची खातर जमा न करता आपल्याकडे फॉरवर्ड करण्याची किंवा तो पुढं पाठवण्याची आपल्याकडे फार लगबग असते.
तर मला वाटतं ही थोडीशी आपण खबरदारी सर्वांनी घेतली पाहिजे. निवडणुकीच्या कालखंडामध्ये अशा प्रकारच्या कुठल्याही प्रकारची जमा न करता माहिती जर आपण प्रसारित करत असाल, तो निश्चितपणे तो कायद्याने गुन्हा ठरू शकतो आणि त्याबद्दल अतिशय चांगल्या प्रकारची यंत्रणा आम्ही उभी केलेली आहे आणि सगळ्या प्रकारच्या सोशल मीडियावरती आमचा वॉच असून त्याच्याबद्दलची कारवाई सुद्धा केली जाते. आपल्याकडे मागच्या आठवड्यामध्येच चिपळूणमध्ये अशा प्रकारचा एक गुन्हा दाखल केलेला एका व्यक्तीविरुद्ध, ज्याने सोशल मीडियाचा वापर करून जातीमध्ये धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि अमुक एक पक्षाला मतदान करू नये अशा प्रकारचं आवाहन त्यांनी मतदारांना केलं होतं आणि त्या संदर्भातला गुन्हा आपल्याकडे दाखल आहे. आपल्याकडे आचारसंहिता भंगाचे आजवर 3 गुन्हे आपल्याकडे वेगळे दाखल आहेत, ज्याच्यामध्ये विनापरवाना सभा घेणं, विनापरवाना लाऊडस्पीकरचा वापर करणं आणि मी सांगितलेला हा तिसरा जो गुन्हा आहे चिपळूणमधला, ज्याच्यामध्ये सोशल मीडियाचा गैरवापर करून त्या ठिकाणी जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे मला वाटतं सर्वसामान्य लोकांनी, सर्वसामान्य नागरिकांनी ह्या सर्व बाबी आपल्या ध्यानात घेतल्या पाहिजेत की आपलं वर्तन जे आहे ती सर्वसामान्य आयुष्यामध्ये जे आपण वर्तन करतो तशाच प्रकारचं वर्तन आपलं सोशल मीडियावरती किंवा आभासी जगामध्ये, व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये असलं पाहिजे, जेणेकरून कुठेही आचारसंहितेचा भंग होणार नाही. जसं पोस्टरच्या बाबतीत मगाशी मी म्हटलं की जरी तुमची खाजगी प्रॉपर्टी असली तरी त्यातलं पोस्टर हे खाजगी उरत नाही. बिलकुल. ते निवडणुकीचा भाग त्याचं जे दृष्टी आहे लोकांच्या दृष्टीला पडेल ती बाब खाजगी राहत खाजगी नाही. उरत नाही. आता त्यातला तेच महत्त्वाचा सोशल भाग. मीडियाचं पण आहे की बिलकुल आहे. मोबाईल जरी तुमचा असला तरी त्याच्यावरून जे पसरत आहे जे प्रसारित केलं तुमचं जातंय, खाजगी बरोबर. नाही आहे. बिलकुल नाही हे आणि त्याच्याबद्दल आपण खबरदारी सर्वांनी निश्चितपणे घेतली पाहिजे. मतदान करा हा तर आग्रह आहे. नक्कीच आहे. मी सरतेशेवटी मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो आणि त्यासाठी प्रशासनसुद्धा मोठ्या प्रमाणातील लोकांना आवाहन करत आहे की 20 नोव्हेंबरला त्या दिवशी बुधवार आहे, कुठल्या प्रकारची सुट्टी नाही, म्हणजे सुट्टी जाहीर केलेली आहे, परंतु तशी सार्वजनिक सुट्टी जरी जाहीर केली असली तरी ती सर्वसामान्यांनी मतदानासाठी सुट्टी आहे. मतदानासाठी सुट्टी आहे. तर ते मतदानाचा जो हक्क बजावण्यासाठी सर्वांनी मोठ्या प्रमाणावरती बाहेर पडावं, हा लोकशाहीचा जो उत्सव आहे त्याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि मी सांगितल्याप्रमाणे हा लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होताना कुठल्या प्रकारचं भय त्यांनी बाळगू नये आणि अतिशय मुक्त वातावरणामध्ये त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावून हा लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होऊन हा उत्सव पार पाडावा, अशा प्रकारचं आवाहन मला आपल्याला या माध्यमातून करायचं आहे. SP साहेबांनी आवाहन केलेलंच आहे. तर उत्सवामध्ये सामील व्हावं आणि त्याला गालबोट लागेल असं काही असं करू करू नये. नये. आणि एक गोष्ट मात्र सगळ्या लोकांनी लक्षात ठेवली पाहिजे. आत्ता जे कुलकर्णी साहेब सांगत होते त्याच्यावरनं मला लक्षात आलं की लोकांचा जर का आग्रह एका अतिशय पारदर्शी आणि स्वच्छ अशा समाजाचा, संस्कृतीचा असेल तर तिथे गालबोट लावायची हिंमत कोणाची होत नाही. खरं संरक्षण हे लोक करतात अगदी बरोबर. आणि लोकांनी आपली भूमिका ती पार पाडावी. निवडणूक आपल्याला आपल्या संविधानाने दिलेला फार मोठा अधिकार आहे आणि जगातले अनेक राष्ट्र आपल्याकडे मोठ्या कौतुकाने बघत असतात की एवढं मोठं इलेक्शन हे कसं घडवून आणू शकतात. तर आपण अतिशय कौतुकाला पात्र आहोत या जगामध्ये की इतकी मोठी लोकशाही या देशात चालते. तर जसं आता SP साहेबांनी सांगितलं ती लोकशाही अतिशय सफल करण्याचा प्रयत्न करूयात आणि आपण सगळे यशस्वी त्याच्यामध्ये होऊ अशी अगदी खात्री आहे. कुलकर्णी साहेब, खरं तर आता तुम्ही खूप व्यस्त आहात या सगळ्या निवडणुकीच्या ह्याच्यात, तरीसुद्धा तुम्ही आलात, आमच्या श्रोत्यांशी बोललात. आपले खूप खूप आभार. नमस्कार, धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद. आणि जाता जाता मला सर्व श्रोत्यांना आणि आपल्याला दीपावलीच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा द्यायच्या. धन्यवाद. धन्यवाद.